नमस्कार, मी प्रियाज लाईफस्टाईलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कशी केली आणि त्या दिवशी काय काय केलं ते। चला तर मग आपण सुरुवात करूया। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून त्यानंतर दारात सुंदर अशा रांगोळ्या काढून घेतल्या। एकीकडे जाऊबाई पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या। त्यानंतर पूजेची तयारी केली। सगळे सुगडांना सगळ्यात पहिले हळदी कुंकू लावून घेतलं। सुगडमध्ये भरण्यासाठी सगळा वौसा गोळा करून एका ताटामध्ये भरून घेतला। त्यानंतर सगळे सुगड वौशाने भरून घेतले, त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी केली। सगळ्या देवांना आणि पूजेला हळदी कुंकू फुले वाहून घेतली। त्यानंतर देवाला वौसून त्यानंतर काही सुवासिनींना वौसून घेतलं, त्यांना हळदी कुंकू आणि वाण देऊन घेतलं। त्यानंतर आम्ही आमच्या गावातल्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो। देवीची पूजा करून त्यानंतर तिथे आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू देऊन घेतलं। त्यानंतर घरी आल्यावर तुळशीची आणि गाई वासराची पूजा करून घेतली। त्यानंतर आमच्या घरी एक सुवासिनी जेवायला असते, त्या सुवासिनीलाही जेवू घातलं। तोपर्यंत आमचा पूर्णाचा स्वयंपाक तयार झालेला होता। त्यानंतर घरातली कामं आटपून आम्ही आमच्या गावातल्या आश्रमात दर्शनासाठी गेलो होतो। त्यानंतर घरी येऊन घरच्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि आसपासही 1-2 ठिकाणी आम्ही हळदी कुंकू आणि दर्शनासाठी गेलो होतो। आमच्या घरी हळदी कुंकू करून त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण वगैरे उरकवली। अशा प्रकारे आमची मकर संक्रांती साजरी करून झाली होती। आणि त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी आम्ही पुण्याला यायला निघालो। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।